भारतीय घटनेचे शिल्पकार, संविधानकर्ते, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी ज्या ज्या कलाकारांनी इथल्या कार्यकर्त्यांनी हातभार लावला आहे, हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अवघ्या भारतभर पसरवण्यासाठी इथले कार्यकर्ते तसेच कलाकार मंडळी आपापल्या परीने काम करत सुद्धा आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वाभिमानाची चळवळ, मग ती पॅन्थर असू दे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला आरपीआय पक्ष असू दे, परंतु याच्यामध्ये या चळवळीमध्ये काम करणारे प्रत्येक कार्यकर्ते त्यावेळीला सुद्धा एकनिष्ठ होते आणि आता सुद्धा काही नेते मंडळी ही एकनिष्ठ आहे सुद्धा. परंतु याच्यामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषणामधलं वाक्य होतं की माझी 100 भाषणं आणि माझ्या कलाकाराचं किंवा गायकाचं, एखाद्या कवीचं एक गाणं म्हणजेच माझ्या 100 भाषणाच्या बरोबर आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला याच उद्देशाने म्हटले होते की गाण्यांमधून प्रबोधन करणे किंवा समाजासमोर वस्तुस्थिती मांडणे हे एक साधन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ही प्रबोधनाची चळवळ किंवा आपला समाज सुधारला पाहिजे याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रयत्न आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्ता सध्या क्रांतीचा उजाळा पुढे असाच धगधगत ठेवण्यासाठी कितीतरी गायक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असणारी हजारो किंवा लाखो गाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती तयार सुद्धा झाली. परंतु याच्यामध्येच मग प्रल्हाद शिंदेपासून आतापर्यंतचे कितीतरी मोठमोठ्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गाऊन आपलं नाव सुद्धा केलं, उदरनिर्वाह सुद्धा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच गाण्यांची महाराष्ट्रभर एक झलक किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी ऐकतो, अशा कार्यकर्त्यांनी किंवा इथल्या श्रोत्यांनी याच गायकांना, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गायली होती, याच गायकांना डोक्यावर घेण्याचं काम सुद्धा केलं. चांगल्या गायकाला येथे मान सन्मान आणि मिळणाऱ्या पैशामधून त्यांनी आता सध्या ऐशो आरामाचं जीवन जगण्याचं ठरवलंय सुद्धा. परंतु ते जगणं हे स्वाभिमानाचं जगणं आहे असं प्रत्येक कलाकाराच्या आपल्या भाषणामधून किंवा गाण्यामधून आपल्याला दिसतं सुद्धा. परंतु अल्पावधीतच आता अवघ्या महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या भारताला आपल्या आवाजाने भुरळ घालण्यासाठी एक महिला जी गरीब घरातून येते आणि ती जिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह केला आणि फेमस सुद्धा झाली. तिचं नाव म्हणजे कडूबाई खरात. कडूबाई खरात ही औरंगाबाद शहरामध्ये तिथे राहतं घर जरी नसलं तरी तिने आपल्या पत्र्याच्या घरामध्ये तिचा उदरनिर्वाह तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी गाऊन एक तारेवरती तंबोरा हातामध्ये घेऊन एक तारेवरती गाणी गाऊन लोकांनी दिलेले पैसे किंवा दिलेली बिदागे किंवा लोकांनी तिला केलेली मदत याच्यामधून तिने आपला उदरनिर्वाह गेल्या काही वर्षापासून चालू सुद्धा केला. परंतु त्याच्यामध्ये कडूमाईला सोन्याने भरले ओटी या गाण्यामुळे प्रसिद्धी सुद्धा मिळाली. हे गाणं अगोदर सुषमा देवी यांनी गायलं होतं, परंतु बऱ्याच वर्ष या गाण्याची झलक किंवा या गाण्याला प्रसिद्धी मिळत नव्हती किंवा जुन्या लोकांनी त्यावेळेला कॅसेटच्या मार्फत, सीडीच्या मार्फत हे गाणं ऐकलं होतं. परंतु जसा युट्यूबचा जमाना आला तसाच कडूमाईचं हे गाणं काही मुलांनी आपल्या युट्यूब चॅनलवरून जगासमोर मांडलं. कडूमाईचा आवाज गोड गाळा आणि लोकांनी त्या कडूमाईच्या या गाण्याला भरभरून प्रसिद्धी सुद्धा दिली. त्याच्यानंतरच रेकॉर्डिंग या गाण्याची झाली सुद्धा आणि पुन्हा रेकॉर्डिंग होऊन हे गाणं स्टुडिओतून युट्यूब मार्फत लोकांच्या समोर आलं आणि कडूमाई काय गाते किंवा कडूमाई किती मोठ्या आवाजाची किंवा कडूमाईचा किती सुंदर गोडगाळा आहे हे अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला सुद्धा समजलं. त्याच्याच पाठोपाठ लगेचच कडूमाईला तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हायर या गाण्याची ऑफर आली. कडूमाईने आपल्या आवाजात हे गाणं गाऊन जसं हे गाणं बाहेर आलं तसं आतापर्यंत ते गाणं लोकांच्या तोंडावरती सुद्धा आहे. तेच गाणं म्हणजे तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. याच्यानंतर कडूमाईचे स्टेज शो सुद्धा सुरू झाले. परंतु याच मागच्या काही लॉकडाऊनच्या काळामध्ये कडूमाईची परिस्थिती किंवा आर्थिक अडचण तिला निर्माण सुद्धा व्हायला लागली.
कोरोना काळामध्ये कडूमाईचं जे काही उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे जे एक ताऱ्यावरती गाणं गाणं होतं ते कोरोना काळामध्ये हे बंद सुद्धा झालं. त्याच्यानंतर तिच्या घरच्यांवरती किंवा तिच्या मुलाबाळांवरती उपासमारीची वेळ सुद्धा आली. त्या वेळेला सुद्धा कर्तव्य निधीसाठी किंवा कडूमाईने लोकांना युट्यूब मार्फत आवाहन सुद्धा केलं की माझ्यावरती खरंच अशी परिस्थिती आली आहे की माझ्या घरात अन्न सुद्धा नाही. याच वेळेला अवघ्या महाराष्ट्राने नाही तर भारतामधल्या बौद्ध समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांनी सुद्धा ज्या लोकांना कडूमाईचं गाणं आवडतं अशा लोकांनी कडूमाईला देणगी स्वरूपात किंवा एक मदत म्हणून कडूमाईला हे पैसे तिच्या अकाउंटला पाठवले सुद्धा आणि कडूमाईने त्यावेळेला तिचा उदरनिर्वाह केला सुद्धा. परंतु पुन्हा एकदा कोरोना काळ गेल्याच्या नंतर कडूमाईची जी काही प्रसिद्धी होती ती मिळवण्यामागे किंवा ती उचित ठरण्यामागे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी तिला मदत केली. आज लाखोंच्या सुपाऱ्या ह्या किंवा त्यांचा मानधन जो काही त्यांच्या टीमचा आहे तो कडूमाईमुळेच आहे. कारण कडूमाईमुळेच इतक्या लोकांचं जीवन किंवा कलाकारांचं जीवन बदलून सुद्धा गेलंय. 20-25 लोकांची टीम कडूमाईच्या बरोबर ही नेहमीच असते. या सर्व लोकांना पैसे देण्याचं काम किंवा आपलं घर चालवण्याचं काम हे आता सध्या कडूमाई करते सुद्धा. याच कडूमाईसाठी आपण किती जरी तिचं कौतुक केलं तेवढं कमी सुद्धा आहे. कारण एक काळ होता की मोठमोठे नेते किंवा मोठमोठे कार्यकर्ते हे आपल्या भाषणामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही पुढे नेण्यामागे किंवा त्याच्यामध्ये त्यांचा हात होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्या काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासून आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवण्यामागे अशा कितीतरी कलाकारांचा सहभाग सुद्धा आहे जो कडूमाईने सुद्धा तिच्या परीने आता समाजामध्ये दाखवून सुद्धा दिला. कडूमाईची आता असणारी क्रेज किंवा कडूमाईला अवघ्या महाराष्ट्रभर लोक ओळखतात सुद्धा. कडूमाईच्या नावात किंवा कडू जरी तिचं नाव जरी असेल कडूमाई जरी असेल तरी कडूमाईचा गळा हा सुंदर आणि खूप गोड आहे हे तिने अवघ्या महाराष्ट्राला दाखवून सुद्धा दिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारी इथली जनता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांचे चाहते यांना भरभरून मनमुराद आनंद किंवा त्याच्यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्की काय केलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता आपल्या समाजासाठी किती उपयुक्त आहेत हे सांगण्याचं काम इतर कलाकारांबरोबर कडूमाईने सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे कडूमाईचं येथे नक्कीच कौतुक होतंय आणि कडूमाई का इतक्या मोठ्या पदावरती किंवा इतकी मोठी गायक कशी झाली हे आज आपण या व्हिडिओमधून पाहिलं सुद्धा. स्वाभिमानी आणि एक कष्टाची भाकर आपल्या शिदोरीत घेऊन समाजासाठी लढणारी कडूमाई नेहमीच लोकांच्या आठवणीत ही कितीतरी वर्ष राहील सुद्धा. कडूमाईची आताची क्रेज आणि कडूमाई जितकी फेमस आहे याच्यापेक्षा जास्त फेमस हो हीच बुद्धाचरणी प्रार्थना.